जैन विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आर्मी भरतीच्या पहिल्या महामॅरेथॉन नंतर आता विज्ञानची आपण दुसरी महामॅरेथॉन घेऊन येणार आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण 100 क्वेश्चन घेणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा 100 क्वेश्चन आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ओके. तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण इथं बघणार आहे बघा. 100 क्वेश्चन आहेत. त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे. ओके. हे जे 100 क्वेश्चन आहे तुमच्या आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल ओके. इतर स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये विज्ञान आहे ओके. यासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी सिरीज ठरणार आहे बघा. पण आता वन बाय वन आपण इथले क्वेश्चन जे आहेत ते आपण वन बाय वन क्वेश्चन बघत जाऊया बघा. ओके. आता पहिला क्वेश्चन बघा काय म्हणते बघा. ताऱ्यांच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत खालीलपैकी कोणता आहे? ओके. ताऱ्यांच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे खालीलपैकी? तर केंद्रकीय विखंडन म्हणजे त्याला न्यूक्लिअर फिशन म्हणतोय. केंद्रकीय संमेलन न्यूक्लिअर फ्युजन, रासायनिक अभिक्रिया का गुरुत्वाकर्षण आकुंचन. तर केंद्रकीय संमेलन ओके. केंद्रकीय संमेलन ह्याच्यामुळे काय होतं बघा, ताऱ्यांच्या मध्ये काय प्रचंड ऊर्जा वगैरे बाहेर पडते बघा. ओके. केंद्रकीय संमेलनामध्ये काय होते, दोन हायड्रोजनचा अणू एकत्र येतात आणि त्याच्यापासून हेलियमचा अणू तयार होते बघा. ओके. आणि ह्याच्यापासून काय पडते, प्रचंड उष्णता आणि प्रचंड ऊर्जा निर्माण होत्या. सूर्यामध्ये पण सेम हेच कंडिशन आपल्याला बघायला मिळते बघा. त्यामुळे आपल्याला काय होते, प्रचंड उष्णता आणि प्रकाश बघायला मिळतोय. तर केंद्रकीय संमेलन ओके सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉम्ब जे असतो ह्याच्यामध्ये पण काय होते बघा, केंद्रकीय संमेलन असते बघा. हायड्रोजन बॉम्ब जे असतो ते अणुबॉम्बपेक्षा डेंजर असते. आणि केंद्रकीय संमेलन हायड्रोजन बॉम्ब मध्ये होते, सूर्यामध्ये होते, ताऱ्यांच्या मध्ये केंद्रकीय संमेलन होते बघा. ओके. तर हे महत्वाचं आपल्याला कन्सेप्ट बघायला मिळते. अत्यंत महत्वाचा पहिला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघा त्याच्यानंतर, हायड्रोजन बॉम्ब कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? ओके. हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? आता आपल्याला इथं बघायला मिळतं अनियंत्रित केंद्रकीय संमेलन. ओके. आताच आपण बघितलं हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो कशावरती आधारित आहे? अनियंत्रित केंद्रकीय संमेलन. ओके. केंद्रकीय संमेलन अनियंत्रित व्हायला चालू होते, प्रचंड ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते बघा. आणि हायड्रोजन बॉम्ब आहे तो एकदम डेंजर असतो बघा. ओके. तर हे आपल्याला बघायला मिळते पर्याय क्रमांक 2. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, अणुबॉम्ब कोणत्या सिद्धांतावर कार्य करतो? अणुबॉम्ब जो आहे ओके, केंद्रकीय विखंडन ओके. केंद्रकाचं काय करतोय बघा, विखंडन करतोय. आपण जे काही युरेनियम असते ह्याच्यामध्ये युरेनियम, ह्या युरेनियमचं केंद्रकाचं काय करतोय, विखंडन करतोय. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, न्यूट्रॉनचा मारा करतोय. ओके. न्यूट्रॉनचा मारा करून काय करतोय बघा, केंद्रकाचं विखंडन करतोय. ह्याच्यामध्ये पण भरपूर ऊर्जा बाहेर पडते बघा. ओके. हा पण बॉम्ब आपल्याला डेंजर बघायला मिळतोय. तर इथं काय करते, केंद्रकाचं विखंडन व्हायला चालू करते. आणि हायड्रोजन बॉम्ब मध्ये केंद्रकाचं संमेलन होते बघा. ओके. तर हे दोन कन्सेप्ट आपल्याला महत्वाचे आहेत. पुढचा त्याच्यानंतर बघा, सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? सूर्यप्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? 8 मिनिटे आणि 20 सेकंद. 8 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 500 सेकंदाचा कालावधी हे सूर्यप्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी आपल्याला लागते बघा. सूर्य आणि पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे काय अंतर आहे, किती अंतर आहे बघा, यांच्यामध्ये 15 कोटी किलोमीटर. 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर बघायला मिळतं बघा. त्यामुळे किती कालावधी लागते बघा, 8 मिनिटं आणि 30 सेकंदाचा कालावधी आपल्याला इथं बघायला मिळतो बघा. ओके. पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर, किंवा आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपलं जे काय प्रकाशाचा वेग आहे तो किती आहे बघा, आपल्याला माहिती आहे 3 लाख प्रति सेकंद किंवा 3 गुणिले 10चा 8वा घात, 3 गुणिले 10चा 8वा घात मीटर पर सेकंद हा कोणाचा वेग आहे, प्रकाशाचा वेग आहे बघा. ओके. तर हा पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी बघा किती कालावधी लागतोय, 8 मिनिटांनी 20 सेकंदाचा कालावधी लागतोय. राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आपला, चंद्रावरून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो? ओके. चंद्रावरून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो बघा. आता पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जे काय अंतर आहे ते किती अंतर आहे बघा, 3,84,000 किलोमीटर. 3,84,000 किलोमीटर एवढं अंतर आपल्याला बघायला मिळते. किलोमीटर पृथ्वी आणि चंद्र. राईट. आणि चंद्रावरून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती कालावधी लागतो बघा, इथं 1.3 सेकंदाचा कालावधी. 1.3 सेकंदाचा कालावधी. कारण का प्रकाशाचा वेग किती आहे बघा, 3 लाख. ओके. प्रकाशाचा वेग किती आहे, 3 लाख किलोमीटर. एकक दशक शतक हजार लक्ष, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. आणि हे अंतर किती आहे, 3,84,000 म्हणजे 1.3 सेकंद एवढा कालावधी आपल्याला बघायला मिळतो बघा. ओके. हे महत्वाचे कन्सेप्ट आहेत. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, दाब वाढल्यास पाण्याचा उत्कलन बिंदू काय होतो? ओके. दाब जर वाढला तर काय होते, पाण्याचा उत्कलन बिंदू पण वाढतोय बघा. ओके. दाब वाढला तर पाण्याचा उत्कलन बिंदू वाढलेला बघायला मिळतो बघा. आपण जे प्रेशर कुकर बघतोय का, प्रेशर कुकर मध्ये काय करतोय, सेम कन्सेप्ट आपण वापरतोय की प्रेशर कुकर मध्ये दाब वाढवते आणि दाब वाढल्यामुळे काय होते, पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतोय. जसं पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते ते 120 डिग्रीला उकळायला चालू होते आणि त्यामुळे टेम्परेचर वाढते आणि भात आपला 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजायला चालू होते बघा. ओके. आणि जसं जसं वर जाईल तसं काय होतं बघा, पाण्याचा उत्कलन बिंदू काय होते, दाब कमी होते आणि दाब कमी झाला तर उत्कलन बिंदू काय होते बघा, कमी व्हायला चालू होते. ओके. दाब वाढला तर उत्कलन बिंदू वाढतोय. राईट. आणि दाब कमी झाला तर उत्कलन बिंदू कमी होते. अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आहे बघा. ओके. पुढचा त्याच्यानंतर आता हेच बघा, पुढचा क्वेश्चन आहे, डोंगरावर किंवा उंचावर स्वयंपाक लवकर का शिजत नाही? डोंगरावर किंवा उंचावर स्वयंपाक शिजण्याचं लवकर का शिजत नाही? तर ह्याच्यावरती दाब कमी होते आणि दाब कमी झाला, समजा आपला पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे बघा,
100 डिग्री सेल्सिअस आहे, राईट. मग दाब कमी कमी झाल्यामुळे काय होते की कन्सिडर करा की ते 90 डिग्री सेल्सिअस होते, आणि त्यामुळे काय होते बघा, अन्न शिजायला काय होते बघा, वेळ लागते. ओके, वातावरण दाब कमी असल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू कमी होते आणि अन्न वगैरे शिजायला काय होते, वेळ लागते बघा. ओके, आणि वातावरण दाब जर जास्त असेल, आपण प्रेशर कुकरचा एक्झाम्पल घेतलं, जसं की आपण आता बघितलं की पाणी उकळते की त्याला आपला उत्कलन बिंदू किती आहे बघा, 100 डिग्री सेल्सिअस. दाब देऊन आपण काय केलं बघा, त्याचं 120 डिग्री सेल्सिअस केलं, तर हे काय होतं बघा, उत्कलन बिंदू वाढल्यामुळे काय होते, उष्णता वाढली आणि लगेच काय होते, अन्न शिजायला चालू होते बघा. ओके, म्हणजे जास्त दाब वाढला तर अन्न लवकर शिजणार, आणि दाब कमी झाला तर अन्न शिजायला जास्त वेळ लागणार बघा. ओके, सेम कन्सेप्ट आपल्याला इथं बघायला मिळते. त्यामुळे उंचावर केल्यावरती दाब कमी होते. ओके, आणि हीच कन्सेप्ट आहे इथं. पुढचा, प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर का शिजते, आताच आपण बघितलं. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर का शिजते, तर दाब वाढल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू काय होते, वाढतोय, आणि अन्न काय होते बघा, लवकर शिजण्यास आपल्याला मदत होते बघा. ओके, पुढचा आता, पावसाचे थेंब गोलाकार असण्याचे मुख्य कारण काय? पावसाचा थेंब गोलाकार असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्यावरती पृष्ठतणाव असतो बघा. ओके, किंवा सरफेस टेन्शन असते आपण म्हणूया. ओके, प्रत्येक त्या पावसाच्या थेंबावरती काय होते, सरफेस टेन्शन असते, आणि ते थेंब कसं असते बघा, गोलाकार. गोलाकार भागाचं सरफेस टेन्शन काय असते बघा, एकदम कमी असते बघा. हाय का नाही सांगा बघा, सरफेस टेन्शन इथं महत्वाचं आहे. जसं की आपण पाणी पिताना पण बघा, तांब्याचा वापर करतो, त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन कमी असते, आणि पाणी पिताना पण आपण ज्याच्यावर सरफेस टेन्शन कमी आहे अशा वस्तूचा वापर केला पाहिजे पाणी पिण्यासाठी. जसं की आपण तांब्याचा वापर करतोय बघा. ओके, तांब्याचा वापर करतोय. तांब्याचा आकार कसा आहे आपण बघतोय की असं बऱ्यापैकी, हाय का नाही सांगा बघा, म्हणजे सरफेस टेन्शन कमी आहे ह्याच्यामध्ये, हाय का नाही सांगा. त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर ग्लास घेतला असा तर ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन जास्त असते बघा, त्यामुळे ग्लासमधून पाणी पिणं आवड करा असं म्हणतात. कशातून पाणी प्या म्हणतात बघा, तांब्यातून वगैरे पाणी प्या. किंवा तुम्ही आधीच्या जे काय हे बघितलं आजच्या, आधी कसं होतं बघा, सुरया वगैरे जे असं होते बघा, हे पाणी प्यायला वगैरे असायच्या. ह्याच्यामध्ये हे असं का केलं असायचं, तर ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन कमी आहे. हे पाणी पिलं का पाणी पचायला वगैरे मदत होते बघा. ओके, आणि ह्याच्यातनं पाणी पिलं का जरा अवघड कंडिशन होऊन जाते बघा, सरफेस टेन्शन ह्याच्यावरती जास्त असते. म्हणजे पाणी पिताना पण कशाचा वापर केला पाहिजे, किंवा पाण्याचे जे काही वस्तू असते ते बऱ्यापैकी गोलाकार बघायला मिळतात बघा. ओके, कारण का पृष्ठताण, गोलाकार वस्तूमध्ये काय होते, पृष्ठताण कमी असते, ते पाणी पिल्याला चांगलं असते. आणि असं पसरट भांड असेल तर त्यामध्ये पृष्ठताण जास्त असते, ते पाणी पिणं आवड केलं पाहिजे असं पण म्हणतात बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, दिव्याची वात तेलामध्ये बुडलेली असताना तेल वर चढण्याचे कारण काय? ओके, दिव्याची वात आपण तेलामध्ये बुडवून ठेवते, तेल वर चढण्याचं कारण म्हणजे केशाकर्षण, त्याला म्हणायचं कॅपिलरी ऍक्शन बघा. ओके, म्हणजे दिव्याची वात काय होते, वरती वर जाते बघा. हे काय सांगा बघा, असं काय होते, पाणी तेल आपल्याला वरती जाताना बघायला मिळते. किंवा तुम्ही वनस्पती जर घेतली, आपण मुळाला पाणी घालतोय, ते पाण्यामध्ये पानाच्या पर्यंत कसं पोहोचत असेल, तर केशकर्षण क्रिया बघा, कॅपिलरी ऍक्शनद्वारे काय होते, ते पानापर्यंत पोहोचते. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो पण मोठमोठी जहाजे पाण्यावर तरंगतात, हे कोणत्या नियमावर आधारित आहे? ओके, हे कोणत्या नियमावर आधारित आहे, तर आर्किमिडीजचा सिद्धांत. ओके, आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणतो बघा. ह्याच्यामध्ये कुठलं बल असतं, तर उत्प्लावक बल. उत्प्लावक बल जे असते, हे उत्प्लावक बल म्हणजे काय बघा, जहाज काय करते बघा, जहाज आपल्या आकारापेक्षा जास्त काय करते, पाणी बाजूला सरते. ओके, आपल्या आकारापेक्षा जास्त पाणी बाजूला सरते, त्यामुळे काय होते, ते पाण्यावरती तरकते बघा. ओके, म्हणजेच खालनं एक बल त्याला वरती ढकलत असते, म्हणजेच काय बघा, इथे उत्प्लावक बल काय असते, जास्त होते, आणि त्यामुळे जहाज पाण्यावर तरंगते. पण खेळ्यामध्ये तसं होत नाही बघा. खेळा काय करते बघा, आपल्या वजनापेक्षा कमी पाणी बाजूला सरते, त्यामुळे काय होते, ते खाली उत्प्लावक बल काय होते, कमी होते, आणि त्यामुळे ते पाण्यात बुडताना आपल्याला दिसते बघा. जसं दगड असेल, दगड पण बघा पाण्यात टाकलं तर काय होते बघा, ते बुडतोय, कारण का त्याचं उत्प्लावक बल कसं असते बघा, त्याचं वजन जे असते ते उत्प्लावक बलापेक्षा काय होते बघा, जास्त होते, आणि ते पाण्यात बुडते बघा. पण जहाजाचं असं होत नाही बघा. जहाज कसं होते बघा, जहाज आपल्या वजनापेक्षा जास्त पाणी बाजूला सरते, म्हणजे उत्प्लावक बल काय असते, त्याच्या वजनापेक्षा जास्त असते, त्यामुळे जहाज अजिबात बुडत नाही बघा. ओके, तर कुठला सिद्धांत आहे, आर्किमिडीजचा सिद्धांत, राईट, उत्प्लावक बल. पुढचं नेक्स्ट आता, हायड्रॉलिक ब्रेक कोणत्या नियमावर आधारित आहे? हायड्रॉलिक ब्रेक जो आहे तो कुठल्या नियमावर आधारित आहे बघा, हायड्रॉलिक ब्रेक आहे पास्कलच्या नियमावरती आधारित. ओके, पास्कलचा नियम जो आहे, ओके, त्याच्यावरती तुमचं काय बघा, हायड्रॉलिक ब्रेक आधारित आहेत बघा. पास्कलचा नियम काय म्हणते बघा, एखाद्या द्रवाला आपण बंदिस्त केलं आणि त्याच्यावरती आपण जर दाब दिला तर ते सगळ्या दिशेने बघा समप्रमाणामध्ये पसरते. कसं पसरणार आहे बघा, समप्रमाणामध्ये. समजा इथं आपण एक हे आहे, इथे पिस्टन लावला असं. ओके, आणि ह्याला जर ढकललं तर काय होणार आहे का, हे असं वरती जाणार आहे बघा. म्हणजे तुमचं जे काय लिक्विड आहे किंवा द्रव आहे ते काय बघा, सगळ्या दिशांना समप्रमाणामध्ये पसरते. असा कुठला नियम आहे बघा, पास्कलचा नियम. आणि हा पास्कलच्या नियमाचा आपण हायड्रॉलिक ब्रेकमध्ये वापर करतो बघा. ओके, थोडी जरी ताकद लावली तर आपण सगळ्या गाडीवरती कंट्रोल घेऊ शकतोय. म्हणजे तिथं जे काय आपण कुठला नियम वापरतोय, पास्कलचा नियम. हाय का नाही सांगा बघा, हे महत्वाचं आहे. त्यानंतर लिफ्टमध्ये पण आपण कुठला नियम वापरतोय बघा, पास्कलचा नियम असतो. जिथे इथं हायड्रॉलिक आहे, त्याच्यानंतर बुलडोजर असेल, जेसीबी सारख्या हे आहेत बघा. ओके, त्याच्या पण आपण काय करतोय, पास्कलचा नियमाचा इथं वापर करतोय बघा. ओके, पुढचा नियम आता, पुढचा क्वेश्चन, दुधापासून क्रीम वेगळी करताना सेंट्रिफ्युगेशन कोणते बल कार्य करते? ओके, दुधापासून क्रीम वेगळी करताना काय होते बघा, कुठलं बल कार्य करते, तर सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, दुधापासून क्रीम वेगळी करताना आपण ते
असं फिरवत राहते बघा, आहे की नाही सांगा बघा. मग फिरताना काय होतं बघा, जे जाड जाड कण आहेत ते बाजूला बाहेर येतात, आहे की नाही सांगा. आणि ज्यांचा वजन कमी आहे ते कुठं केंद्रापाशी येते, म्हणजे क्रीम क्रीम केंद्रापाशी येते आणि बाजूला जे काय जमा होते बघा, ओके. म्हणजे घट्ट घट्ट कण असतील ते कुठे होतात, बाजूला जमा होतात. म्हणजेच दुधापासून क्रीम वेगळी करताना कुठलं बल बघा, अपकेंद्री, किंवा त्याला काय म्हणते बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतोय आपण त्याला. पुढचा आता, मोटरसायकल स्वार वळण रस्त्यावर आतल्या बाजूला का झुकतो, ओके. मोटरसायकल स्वार रस्त्यावर वळण घेताना काय करते बघा, आतल्या साईडला झुकतोय. म्हणजेच काय करते बघा, का झुकतो तर अभिकेंद्री बल मिळवण्यासाठी, आहे का नाही. म्हणजे बरोबर टर्न बरोबर बसायला पाहिजे, ओके. गाडी स्लिप व्हायला नको, त्यासाठी काय करते बघा, ते झुकण्याचं कारण काय, अभिकेंद्री बल मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अभिकेंद्री बल प्रॉपर मिळालं तर गाडी बरोबर त्याची टर्न वगैरे मारणार नाही बघा, सरकणार नाही. जर अभिकेंद्री बल प्रॉपरली मिळालं नाही, स्पीडमध्ये वगैरे असेल तर त्याची गाडी स्लिप होऊ शकते बघा, ओके. तर हे महत्वाची कन्सेप्ट आपल्याला इथे बघायला मिळते. पुढचा नेक्स्ट, क्रिकेटपटू झेल घेताना आपला हात मागे का खेचतो. क्रिकेटपटू झेल घेताना आपला हात मागे खेचण्याचं कारण म्हणजे काय, आघात बल कमी करण्यासाठी काय करते बघा, वेळ वाढवते, आहे का नाही सांगा. जेल घेताना समजा त्यानं असाच जेल घेतला इथल्या इथे, ओके. तर काय होणार आहे, जोरात लागणार पण त्याला आणि कॅच पण सुटण्याची शक्यता आहे. पण जसं त्यानं हातात बॉल आल्यानंतर काय करते बघा, असं बॅक साईडला घेण्याचं कारण म्हणजे काय, ते पहिल्यांदा आघात बल कमी करण्याचं काम करतोय. आघात बल आणि त्या बॉलचा संवेग वगैरे कमी करण्याचं काम करतोय. आणि प्लस याचा त्या वेळ वाढल्यामुळे काय होते बघा, ह्याला आघात जो बसणार आहे तो कमी, आघात कसा होते, कमी आघात होते बघा, आहे का नाही सांगा पाहिजे. म्हणजे दुखापत वगैरे काय होत नाही, ओके. तर त्यासाठी महत्वाचं आहे. किंवा ह्याला आपण म्हणजे संवेग वगैरे कमी करण्याचं काम करतोय बघा. क्रिकेटपटू झेल घेताना आपला हात मागे खेचण्याचं कारण काय, आघात बल कमी करण्यासाठी वेळ वाढवते बघा, ओके. हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा बघा, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक मागे सरकते, हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचं उदाहरण आहे, ओके. बंदुकीतनं गोळी सुटली की बंदूक आपल्या खांद्याला मागे सरकवत्या, हे न्यूटनचा तिसरा नियम, ओके. क्रिया प्रतिक्रिया बल, एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, म्हणजे ऍक्शन रिएक्शन फोर्स आपण म्हणतो, किंवा क्रिया प्रतिक्रिया बलाचं हे एक्झाम्पल आहे बघा, ओके. न्यूटनचा पहिला नियम कशावरती आधारित आहे बघा, न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा नियम आपण म्हणतो, ओके. जडत्वाचा नियम, न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा. दुसरा नियम बघा कशाचा, आपला संवेगाचा. न्यूटन दुसरा नियम संवेगाचा नियम आपण, दुसरा नियम संवेगाचा नियम. तिसरा नियम बघा, क्रिया प्रतिक्रिया बल, ऍक्शन रिएक्शन, क्रिया प्रतिक्रिया बल, हा न्यूटनचा तिसरा नियम आहे बघा, ओके. तर ही महत्वाची कन्सेप्ट आपल्याला इथं बघायला मिळतात, राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, चालू बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात, हे कशाचं उदाहरण आहे बघा, ओके. चालू बस असेल तर माणसाला गती प्राप्त झालेली असते बघा, ओके. आणि गती प्राप्त झालेली असताना बघा, एकदम ब्रेक लावला तर काय होते बघा, आपला खालचा भाग, ओके, तो लगेच ऍडजस्ट होते. पण जो वरचा भाग आहे ह्याला गती प्राप्त झाली असते, आपण एकदम ब्रेक लावल्यानंतर एकदम पुढे जातोय बघा, हे काय तोल जातोय आपला, म्हणजेच वरचा भाग आपला ते ऍडजस्ट करू शकत नाही. म्हणजेच बघा, ह्याला काय म्हणायचं, याला म्हणायचं गतीचं जडत्व, ओके. हा न्यूटनचा पहिला नियम आहे आणि गतीचं जडत्व इथं बघायला मिळते बघा, ओके. हे एक्झाम्पल आहे, न्यूटनच्या फर्स्ट लॉचं एक्झाम्पल आहे, पहिला नियम आणि गतीचं जडत्व. पुढचा आता, धावपटू धावण्याच्या स्पर्धेत सुरुवातीला थोड्या अंतर मागे जाऊन पळत येतो, कारण काय, ओके. धावपटू धावण्याच्या स्पर्धेत सुरुवातीला थोड्या अंतर मागे जाऊन पळत येतो, कारण काय म्हणते बघा, ओके. म्हणजेच काय होते, त्याला जास्त जडत्व आणि संवेग प्राप्त करण्यासाठी, आहे की नाही सांगा बघा. मागे जातोय म्हणजे काय, त्याला जडत्व प्राप्त झाला पाहिजे, प्लस संवेग पण चांगला, मोमेंटम त्याला चांगला प्राप्त झाला पाहिजे, त्यासाठी ते मागे पळत जाते आणि परत मग स्पीडने पुढे पळत जाते बघा, ओके. त्या रेषेपासून पळायला जर त्याने चालू केलं तर तेवढा संवेग आणि जडत्व मिळत नाही बघा, ओके. ऍज कम्पेअर टू ते जरा मागणं धावायला लागला, समजा इथे रेष आहे, तर इथनं त्यानं धावायला लगेच चालू केलं ह्या इथून, तर त्याला तेवढं जडत्व आणि संवेग प्राप्त होत नाही. पण त्यानं जर थोडं मागे गेला आणि इथनं जर धावायला चालू केलं तर त्याला एकतर इथनं इथपर्यंत असतो, त्याला चांगला संवेग आणि जडत्व प्राप्त झालेला असतो, एकदम स्पीडने ते धावू शकते बघा, ओके. तर हे महत्वाचं बघायला मिळते. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, विद्युत वितळतार कशाची बनलेली असते. विद्युत वितळतार जी असते ती कशाची, शिष्य आणि कच्छिल यांची बनलेली असते बघा. ह्याच्यामध्ये बघा काय असतं, ह्याच्यामध्ये उत्कलन बिंदू कमी असतो, यांचा उत्कलन बिंदू कमी, आणि काय असतो, रोध जास्त असतो बघा, रोध कसा पाहिजे, जास्त पाहिजे, आणि उत्कलन बिंदू कमी असतोय. आणि ह्यांचं जे काही संमिश्र असतं ह्याच्यापासून जे उत्कलन बिंदू कमी मिळतोय आणि रोध जास्त मिळतोय बघा, ओके. जास्त टेम्परेचर वगैरे झालं तर हे एकदम त्याचा लगेच वितळून जाते बघा, ओके. आणि आपलं जे काही उपकरण असते ते सुरक्षित राहण्यासाठी आपण शिशी आणि कतलाचं काय करतोय बघा, इथं विद्युत तार तयार करतोय. आता पुढचा नेक्स्ट, विद्युत वितळतार. विद्युत हिटरची कॉईल तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतो. विद्युत हिटर जे असते ह्याची कॉईल करण्यासाठी बघा आपल्याला चांगला रोधाची आवश्यकता असते बघा, ओके. रोध जास्त आणि काय म्हणजे रोध जास्त असल्यानंतर उष्णता जास्त निर्माण होत्या. आणि कुठली तार वापरतोय बघा आपण ह्याच्यामध्ये, नायक्रोमची तार वापरतोय, ओके. नायक्रोमची तार अत्यंत महत्वाची आहे बघा, ओके. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, विद्युत बल्बमध्ये कोणता धातू वापरला जातो, कारण त्याचा वितळण बिंदू खूप उच्च असतो बघा. विद्युत बल्बमध्ये कुठला धातू वापरला जातो, टंगस्टन.
टंगस्टन धातू आपण वापरत होतो बघा. ओके, ह्याला डब्ल्यू म्हणतात. ओके, डब्ल्यू का ओलफ्रेम आहे का नाही सांगा बघा. टंगस्टनचं नाव आहे. त्याचा उत्कलन बिंदू आणि त्याचा द्रवणांक पण जास्त आहे बघा. ह्याचा द्रवणांक मला वाटतं किती असतो बघा, 3422 डिग्री सेल्सिअस. ओके, एवढा ह्याचा त्याचा द्रवणांक आहे. द्रवणांक आणि त्याचा उत्कलनांक किती आहे बघा, जवळजवळ 5700 डिग्री सेल्सिअस आहे की नाही. आणि त्यामुळे आपण बलामध्ये काय वापरतोय बघा, टंगस्टनचा धातू वापरतोय. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत कोणत्या माध्यमातून किंवा पद्धतीने पोहोचते. ओके, सूर्याची जी काही उष्णता आहे ती पृथ्वीपर्यंत येण्यासाठी बघा आपण त्याला म्हणतोय काय होते बघा, विकिरण म्हणजे रॅडिएशनच्या माध्यमाद्वारे ते काय होते बघा सूर्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पोहोचते. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या माध्यमाची आवश्यकता नाही. ओके, एक पोकळी आहे आणि त्या पोकळीतून काय येते बघा, त्याचं रॅडिएशनद्वारे काय होते बघा, ती सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत येते. राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, थर्मास फ्लास्कमध्ये चहा किंवा दूध जास्त वेळ गरम राहण्याचं कारण काय. ओके, थर्मास फ्लास्कमध्ये जास्त वेळ गरम राहण्याचं कारण म्हणजे वहन, अभिसरण आणि विकिरण तिन्ही रोखले जाते बघा. थर्मास फ्लास्क जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये 2 लेअर बघायला मिळतात आपल्याला बघा. 2 लेअर असतात थर्मास फ्लास्कमध्ये असं, आणि त्याच्यामध्ये थोडा गॅप असतो बघा. त्याच्यामध्ये गॅप असल्यामुळे काय होते बघा, ह्याच्यामध्ये वहन, अभिसरण आणि विकिरण तिन्ही गोष्टी काय होतात, रोखल्या जातात. आणि पुढचा परत बाहेरचा भाग पण असतो, ह्याच्यातनं उष्णता वगैरे जास्त बाहेरचे ट्रान्सफर वगैरे होत नाही, कारण ह्याचा बाहेरचा सरफेस पण त्या लेवलला आपण बनवलेला असतो बघा. ओके, त्यामुळे बघा हे महत्वाचं, दूध जास्त वेळ आणि चहा जास्त वेळ गरम राहण्याचं कारण आहे बघा. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरनहाइट स्केलचे मूल्य तंतोतंत सारखेच असते. सेल्सिअस आणि फॅरनहाइट सारखं असते असं कोणतं तापमान आहे, तर हे तापमान आहे -40 डिग्री सेल्सिअस. -40 डिग्री सेल्सिअसला सेल्सिअस आणि फॅरनहाइट दोन्ही त्यांचं मूल्य कसं असते, समान असते बघा. पुढचं आता, निरोगी मानवी शरीराचे सामान्य तापमान किती फॅरनहाइट असते. निरोगी मानवी शरीराचं सामान्य तापमान किती असते बघा, 98.6 डिग्री फॅरनहाइट किंवा 37 डिग्री सेल्सिअस. ओके, हे पाठ करून ठेवा, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर, आवाज किंवा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते. आवाज कशामध्ये मोजते बघा आपण इथं, आवाज जे आहे ते आपण डेसिबल मध्ये मोजतोय. आवाज कशामध्ये मोजणार आहे आपण इथं, डेसिबल मध्ये आवाज मोजतोय बघा. ओके, आणि ध्वनीची वारंवारता आपण हर्ट्झ मध्ये काय मोजते बघा, ध्वनीची वारंवारता. ध्वनीची वारंवारता जी असते ते कशामध्ये मोजते आपण इथं, हर्ट्झ मध्ये बघा. ह्या वारंवारतेवरती ध्वनीचे 3 प्रकार पडतात बघा. कुठला एक आहे तुमचा अवश्राव्य ध्वनी, राईट. नंबर 2 श्राव्य ध्वनी. नंबर 3 पराश्राव्य ध्वनी. नंबर 3 बघा, पराश्राव्य ध्वनी. अवश्राव्य ध्वनी म्हणजेच काय, 20 हर्ट्झ पेक्षा कमी काय असते, वारंवारता असते बघा. ह्याची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी. श्राव्य ध्वनी किती असते बघा, ह्याची वारंवारता 20 ते 20,000 हर्ट्झ. 20 ते 20,000 हर्ट्झ ही श्राव्य ध्वनीची असते. पराश्राव्याची बघा किती असते, किती असते बघा, 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त ही पराश्राव्याची आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ओके, तर हे तिन्ही महत्वाचे आहेत, अवश्राव्य, श्राव्य आणि पराश्राव्य ध्वनी. राईट. पुढचा आता, रेडिओ किंवा टीव्ही ट्युनिंग करताना कोणत्या सिद्धांताचा वापर करतो बघा. रेडिओ आणि टीव्ही ट्युनिंग करताना तर बघा, ह्याच्यामध्ये जो काही दुसरा बाहेरचा स्रोत असतोय आणि त्याच्यातून जे काही फ्रिक्वेन्सीज असत्या आणि ह्या रेडिओची फ्रिक्वेन्सी, ओके, दोन्हीची फ्रिक्वेन्सी मॅच होत्या आणि काय होते बघा, एक उच्च वारंवारतेचा ध्वनी आपल्याला ऐकायला येतोय, त्याला काय म्हणते आपण, रेझोनन्स. म्हणजे त्याला काय म्हणते बघा, अनुनाद. आणि ते बरोबर मॅच झालं तर आपल्याला म्हणजे ते स्टेशन वगैरे जे असते ते बरोबर आपल्याला मॅच होते आणि आवाज वगैरे यायला चालू होते बघा. तर कुठला इथं सिद्धांत आहे बघा, अनुनाद. ओके, हा सिद्धांत महत्वाचा आहे. दूरध्वनीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला. ओके, दूरध्वनी म्हणजे टेलिफोनचा शोध कोणी लावला, तर अलेक्झांडर ग्राहम बेलनं काय केलं बघा, टेलिफोनचा शोध लावलेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, फेमस आहे. त्याच्यानंतर बघा, थॉमस अल्वा एडिसन याने कशा शोध लावला बघा, बल्बचा शोध लावला. बल्बमध्ये टंगस्टन या धातूचा वापर केला असेल पहिल्यांदा कोणी, तर थॉमस अल्वा एडिसन. राईट. त्याच्यानंतर बघा, मार्कोनीने काय केलं बघा, रेडिओचा शोध लावला. रेडिओ, आपण जे रेडिओ बघतोय त्या रेडिओचा शोध कोण लावला, मार्कोनी. ओके, रेडिओ बंद करला आपण काय करतोय, कोनीमार. ओके, म्हणजे रेडिओचा शोध कोण लावला, मार्कोनी, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आयझॅक न्यूटन कशा शोध लावला बघा, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध किंवा गुरुत्वाकर्षणचा शोध कोण लावला असेल, तर आयझॅक न्यूटननं गुरुत्वाकर्षणचा शोध लावला बघा. ओके, चारे जे काय इथं शोध आहे ते महत्वाचे आहेत बघा. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर,
खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी केला जातो? यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो बघा? डायनॅमो. डायनॅमोचा वापर काय करतो आपण? यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी करतोय. डायनॅमो म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर जनरेटर. डायनॅमो म्हणजे काय बघा? जनरेटर. त्या जनरेटरचा वापर काय करतोय आपण? यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी करतोय बघा. ओके, म्हणजेच काय आपण टर्बाईन फिरवतोय आणि त्या टर्बाईनचं काय होतं? फिरल्यानंतर त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते बघा. ओके, त्याला डायनॅमो म्हणायचं, राईट. त्यानंतर विद्युत मोटर. विद्युत मोटर ह्याच्या उलट काम करते. विद्युत मोटर काय करते बघा? विद्युत मोटर ते विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करते? यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. विद्युत ऊर्जेचं रूपांतरण यांत्रिक ऊर्जा. जसं की तुम्ही फॅन बघताय बघा. ओके, फॅन मध्ये काय होते? विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होते बघा? यांत्रिक. म्हणजे फॅन काय लागते? फिरायला लागते बघा. ओके, म्हणजे विद्युत मोटर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. डायनॅमो काय करते बघा? ह्याच्या उलट यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करताना बघायला मिळते बघा. पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर प्रकाशाच्या एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या घटनेला काय म्हणतात? ओके, प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जेव्हा जातोय तेव्हा काय होते बघा? त्याची दिशा थोडी बदलते. ओके, आणि दिशा बदलण्याला काय म्हणायचं? प्रकाशाचं अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, कसं होते बघा? आता हे प्रकाश काय करतोय बघा? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलते त्याची, राईट. समजा वरती हवेचं माध्यम आहे. ओके, इथं असा प्रकाश येतोय. त्याच्यानंतर बघा जेव्हा पाण्यामध्ये इथं समजा खाली पाणी आहे, तर पाण्यामध्ये काय करते बघा? थोडं टिल्ट होते ते. ओके, स्ट्रेट न जाता थोडा काय होते? टिल्ट होते. ऍक्च्युअल जायला कसा पाहिजे बघा? तो स्ट्रेट जायला पाहिजे असा, पण स्ट्रेट न जाता तो कसा होते? असं टिल्ट होते पाण्यामध्ये. ओके, म्हणजेच प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून जाताना ओके त्याचं काय होतं? थोडं टिल्ट होते. याला म्हणायचं प्रकाशाचं अपवर्तन. आता ह्याचं एक्झाम्पल काय बघा? पाण्यातील पाईप. पाण्यातील पाईप किंवा पाण्यामध्ये तुम्ही काठी जर टाकली तर तुम्हाला बघा पहिल्यांदा हवेमध्ये अशी स्ट्रेट दिसणार, पण जसं पाण्यामध्ये गेले असे तुम्हाला तुटल्यासारखे दिसते बघा. ओके, हे एक्झाम्पल आहे पाण्यातील पाईप किंवा पाण्यात टाकलेलं नाणं. पाण्यात टाकलेलं नाणं. ओके, पाण्यात टाकलेलं नाणं काय होतं बघा? प्रकाशाच्या अपवर्तनामुळे आपल्याला वरती आल्यासारखं दिसते, राईट. किंवा ताऱ्याचं लुकलुकणं. ताऱ्यांचे लुकलुकणे. ताऱ्यांचं लुकलुकणं हे कशाचे एक्झाम्पल आहेत? प्रकाशाचे अपवर्तनाचे एक्झाम्पल आहे बघा. अत्यंत महत्वाचे, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळते. त्यानंतर पूर्ण अंतर्गत परावर्तन. अंतर्गत परावर्तन होते ह्याचं एक्झाम्पल काय बघा? हिरा. हिरा, हिऱ्याची चमक. हिरा जो काय चमकतोय तो कशा होते बघा? हिऱ्यामध्ये जसं लाईट एंटर करते तर काय होते? अंतर्गत परावर्तन होते आणि हिरा चमकताना दिसतोय बघा. त्याच्यानंतर बघा मृगजळ. मृगजळ. मृगजळ किंवा त्याला आपण मिरेज म्हणते बघा. म्हणजेच तुम्हाला डांबरीवरती असं थोडं पाण्यासारखं दिसते बघा कधी कधी, किंवा काय म्हणते वाळवंटात गेलं असं तुम्हाला कुठं पाणी असल्यासारखा भास होते बघा. ओके, तर त्याला म्हणायचं मृगजळ. हे पूर्ण अंतर्गत परावर्तनाचं एक्झाम्पल आहे बघा. त्याच्यानंतर ऑप्टिकल फायबर जे आहेत. ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबरमध्ये ग्लास असतोय आणि काय होतं बघा? ह्याच्यामध्ये पण असं अंतर्गत परावर्तन होते. ओके, असं रेज असं जाते दोघे. त्यामुळे आपला जे काही डाटा एकदम स्पीडने काय होते? ट्रान्सफर होते. मोबाईलचा वायफायचा डाटा वगैरे असेल, ओके, इंटरनेटचा डाटा, त्याच्यामध्ये आपण ऑप्टिकल फायबर वापरते बघा. ओके, पूर्ण अंतर्गत परावर्तनचं एक्झाम्पल आहे, राईट. त्यानंतर प्रकाशाचं अपस्करण. प्रकाशाचं अपस्करण कशाचं एक्झाम्पल? ह्याचं एक्झाम्पल काय? इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य जे आहे, ओके, किंवा साबणातील आपण जे काय साबणाला फेस आल्यानंतर त्याचा वेगळा कलर त्याच्यामध्ये पण आपल्याला इंद्रधनुष्य बघायला मिळते बघा. ओके, हे काय? प्रकाशाचं अपस्करणाचं एक्झाम्पल आहे. ओके, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहेत. पुढचं नेक्स्ट त्याच्यानंतर पाण्याचा गोठणबिंदू किती सेल्सिअस आहे? पाण्याचा गोठणबिंदू किती आहे बघा? 0 डिग्री सेल्सिअस. पाणी कितीला गोठते? 0 डिग्री सेल्सिअस त्याचं बर्फामध्ये रूपांतर होते. 100 डिग्री सेल्सिअस हा काय बघा? पाण्याचा उत्कलनांक आहे. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलनांक आहे. त्याच्या जर 4 डिग्री सेल्सिअस बघा, इथं पाण्याची घनता जास्त असते, ह्याला म्हणायचं पाण्याचे असंगत आचरण. पाण्याचे असंगत आचरण आपण म्हणतो बघा. म्हणजेच काय असतं बघा? इथे पाण्याची घनता तुम्हाला सगळ्यात जास्त बघायला मिळेल. पाण्याचे असंगत आचरण. ओके, तिन्ही क्वेश्चन अत्यंत महत्वाचे बघा. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आता पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? पाण्याची घनता जी असते, आताच आपण बघितलं, पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. त्यालाच आपण म्हणतो पाण्याचं असंगत आचरण असं, राईट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. ध्वनीचा वेग खालीपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? ध्वनीला नेहमी माध्यमाची आवश्यकता असते. ओके, माध्यम असेल तरच ध्वनी काय करतोय? ट्रॅव्हलिंग करू शकतोय. आणि ध्वनी सगळ्यात जास्त कशामध्ये बघा? स्थायू माध्यमामध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. का? ध्वनीला कशाची आवश्यकता असते? माध्यमाची. माध्यम जर माध्यम असेल तर ध्वनी काय करू शकतो? ट्रॅव्हलिंग करू शकतोय. सगळ्यात स्पीड तो कशामध्ये धावते बघा? स्थायूमध्ये. स्थायूमध्ये. त्याच्यानंतर बघा द्रवामध्ये, आणि त्याच्यानंतर बघा वायूमध्ये ह्याचं स्पीड बघायला मिळते. ओके, आणि सगळ्यात कमी किंवा तिचं ध्वनी वाहतच नाही, म्हणजे कुठे निर्वात पोकळीमध्ये ध्वनीची चाल किती असते बघा? 0 असते, राईट. त्याच्यानंतर बघा ध्वनीचा जो काही वेग असतोय 0 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा वेग किती आहे बघा?
332 मीटर पर सेकंद. 332 मीटर पर सेकंद हा ध्वनीचा वेग किती आहे 0 डिग्री सेल्सिअसला. ओके, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रकाशाचा वेग पण लक्षात ठेवा. प्रकाशाचा जो वेग आहे तो किती आहे बघा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हा काय बघा तुमचा प्रकाशाचा वेग आहे. ओके, आणि ध्वनीवरती टेम्परेचरचा इफेक्ट होतोय का तर होतोय. ओके, जर टेम्परेचर वाढलं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर जर वाढलं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढलं तर ध्वनीचा वेग पण वाढतोय बघा 0.61 मीटर पर सेकंदाने काय होते ध्वनीचा वेग वाढतोय बघा. टेम्परेचर वाढलं तर ध्वनीचा वेग पण वाढतोय. ओके, हे पण महत्वाचं आपल्याला बघायला मिळते. पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर ध्वनीचा वेग कशामधून मुळीच प्रवास करू शकत नाही. आताच आपण बघितलं ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम नसेल तर ध्वनी अजिबात ट्रॅव्हलिंग करू शकत नाही. म्हणजेच निर्वात पोकळीमध्ये ध्वनी अजिबात ट्रॅव्हलिंग करू शकत नाही बघा. ओके, म्हणून आपल्याला बघायला मिळते की आपल्याला पृथ्वीवरती वगैरे ऐकायला येते, पण तुम्ही आकाशामध्ये जाताय तिथं वातावरण वगैरे काहीच नाही, मग आपल्याला काय ते ऐकू वगैरे ऐका अजिबात येत नाही बघा. ओके, आपल्याला मायक्रोफोनचा वगैरे वापर करायला पाहिजे तिथे. पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता ऑडिबल फ्रिक्वेन्सी किती आहे बघा. ओके, मानवी कानाला ऐकू येणारी मानवाची श्राव्य क्षमता किती आहे बघा. हे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ ही माणसाची काय आहे बघा श्राव्य क्षमता ऑडिबल. माणसाची श्राव्य क्षमता आहे बघा. ओके, 20 ते 20,000 हर्ट्झ. ह्याच्या खालचं माणसाला ऐकू येत नाही, ह्याच्यापेक्षा वरचं पण जास्त हाय माणसाला ऐकू येत नाही बघा. ओके, फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ पेक्षा कमी. 20 हर्ट्झ पेक्षा कमी जर त्याला म्हणायचं इन्फ्रासॉनिक. त्याला काय म्हणायचं इन्फ्रासॉनिक. इन्फ्रासॉनिक म्हणजे अवश्राव्य ध्वनी. इन्फ्रासॉनिक म्हणजेच कुठला बघा तुमचा अवश्राव्य ध्वनी. अवश्राव्य ध्वनी ह्याला म्हणायचं इन्फ्रासॉनिक. आणि हे कुठला ध्वनी असतो बघा. जसं तुम्ही बघताय भूकंप. भूकंप आपल्याला ऐकू येते का अजिबात आपल्याला ऐकू येत नाही. ओके, जनावरांना वगैरे ऐकू येते बघा. ओके, भूकंपचा ध्वनी असतो ते अवश्राव्य ध्वनी असते किंवा इन्फ्रासॉनिक असते बघा. त्याच्यानंतर ज्वालामुखी. ज्वालामुखी. ओके, त्याच्यानंतर बघा हत्ती हा ऐकू शकतात किंवा काढू शकतात बघा. हत्ती, गेंडा. त्यानंतर व्हेल मासा. ओके, हा ध्वनी काढू शकतात आणि कम्युनिकेशन वगैरे साधू शकतात बघा. ओके, 20 हर्ट्झ पेक्षा कमी. इन्फ्रा म्हणजे कमी, कशापेक्षा 20 पेक्षा कमी. आता बघा इथं 20 हर्ट्झ पेक्षा जास्त. 20 हर्ट्झ पेक्षा जास्त त्याला म्हणायचं बघा पराश्राव्य ध्वनी. काय म्हणायचं ह्याला पराश्राव्य ध्वनी. त्याला इंग्लिशमध्ये म्हणते बघा अल्ट्रासॉनिक साऊंड. अल्ट्रासॉनिक साऊंड. ओके, आता पराश्राव्य ध्वनी कोण काढते महत्वाचं इथे एक्झाम्पल म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ त्याला आपण बॅट वगैरे म्हणते बघा वटवाघूळ. त्यानंतर डॉल्फिन हे काय करू शकतात बघा पराश्राव्य ध्वनी काढू शकतात बघा. ओके, तर हे महत्वाचं आहे बघा. माणसाची श्राव्य क्षमता किती आहे, इन्फ्रासॉनिक वेव कुठला, अवश्राव्य कुठला आणि पराश्राव्य ध्वनी कुठला. ओके, पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर आता 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणायचं. ओके, आताच आपण बघितलं ज्याची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे त्याला म्हणायचं इन्फ्रासॉनिक. ओके, किती बघा 20 हर्ट्झ पेक्षा कमी म्हणून त्याला म्हणायचं इन्फ्रासॉनिक. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर वटवाघूळ अंधारात प्रवास करण्यासाठी कोणत्या ध्वनी लहरींचा वापर करते. वटवाघूळ अंधारात प्रवास करण्यासाठी अल्ट्रासॉनिकचा वापर करते बघा. अल्ट्रासॉनिक लहरी, कारण का ह्याची जी काही वारंवारता असते ती 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त म्हणजे ते काय होतं बघा तटून परत येऊ शकतात. ओके, त्यामुळं ह्या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करून करते बघा वटवाघूळ करते बघा. ओके, आणि हा अल्ट्रासॉनिक कुठे वापरतोय आपण सोनार तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतोय बघा हे अल्ट्रासॉनिक साऊंड आपण वापरतोय बघा. ओके, तर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा रेडिओ लहरी कुठे वापरतोय. रेडिओ लहरी आपण कुठे वापरतोय बघा रडारमध्ये. रडार किंवा आपण काय म्हणूया आकाशामध्ये आपण काय करतोय रेडिओ वेव्हचा वापर करतोय. राईट. मायक्रो लहरी कुठे वापरतोय बघा आपण आपलं जे काही मायक्रोवेव्ह ओव्हन आहे मायक्रोवेव्ह ओव्हन त्या ओव्हन मध्ये कशासाठी जेवण वगैरे अन्न शिजवण्यासाठी आपण काय करतोय बघा इथं जे काही ध्वनी वापरतोय ते कुठले असतात बघा मायक्रो लहरी. ओके, आपल्याला बघायला मिळते किंवा मायक्रोवेव्ह असतात. तर पुढचा क्वेश्चन वाहनांच्या हेडलाईट मध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो. वाहनाचे काही हेडलाईट असते बघा. ओके, आणि हेडलाईट मध्ये काय होते बघा आपण कुठला आरसा वापरतो तर ह्याच्यामध्ये अंतर्गत आरसा वापरतोय. ओके, आंतरवक्र आरसा. कुठला आरसा वापरतोय आपण अंतर्वक्र आरसा महत्वाचा. ह्याच्यामध्ये काय होते बघा सगळे जे काही किरण आहेत आपण एका बिंदूला काय करतोय आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आपल्याला लांबपर्यंत दिसायला लागते बघा. ओके, मग वाहनांच्या हेडलाईट मध्ये काय करतोय आपण आता अंतर्वक्र आरसा वापरतोय. आता बघा बहिर्वक्र आरसा जो आहे तो कुठं वापरतोय बघा आपलं जे काय साईड मिरर आहे वाहनांचा साईड मिरर. ह्या साईड मिरर मध्ये आपण कुठला आरसा वापरतोय बहिर्वक्र आरसा वापरतोय बघा. ओके, तर हे महत्वाचं. अंतर्वक्र आरसा आपण कुठं वापरतोय बघा इथं. आणि दंतवैद्य म्हणजे दंत चिकित्सालय किंवा दंतवैद्यामध्ये आपण काय करतोय दाताचा वगैरे प्रॉब्लेम बघण्यासाठी अंतर्वक्र आरसा. त्याच्यानंतर बघा आपण सलून मध्ये गेलो तर दाढी करण्यासाठी. ओके,
दाढी करण्यासाठी काय करतोय बघा, अंतर्वक्र आरशाचा आपण वापर करतोय बघा. ओके, तर हे महत्वाचे एक्झाम्पल आपल्याला इथे बघायला मिळतात. पुढचा होता नेक्स्ट. त्याच्यानंतर वाहनांच्या बाजूला मागे येणारे वाहन पाहण्यासाठी साइड मिरर कोणता आरसा वापरतो? आता आपण बघितलं साइड मिरर मध्ये कुठला आरसा वापरतोय आपण इथं, बहिर्वक्र आरसा महत्वाचा आहे बघा. ओके, आणि ह्याच्यामुळे आपल्याला मागचं वाहन एकदम बरोबर दिसतंय. ओके, आणि कुठे यायला लागले वगैरे आपल्याला सगळी माहिती कळते. साइड मिरर मध्ये कुठला आरसा वापरतोय? बहिर्वक्र आरसा वापरतोय. पुढचा आता नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे बघा, विद्युत धारेचे एसआय युनिट काय आहे? विद्युत धारा म्हणजे करंट, आणि करंटचं एसआय युनिट काय बघा. इथे करंट कशामध्ये मोजतोय आपण? अँपियर मध्ये मोजतोय बघा. करंट कशामध्ये मोजतोय? अँपियर मध्ये. व्होल्ट कशाला मोजतोय आपण? विभवांतर. विभवांतराचं युनिट काय बघा, इथे व्होल्ट आहे. त्यानंतर ओहम कशाचं युनिट आहे बघा? विद्युत रोध. आणि हा विद्युत रोध कशाला मोजतोय आपण? इथं ओहम मोजतोय बघा. वॉट कशाचं युनिट आहे बघा? शक्ती जी असत्या, शक्ती कशामध्ये मोजतोय आपण? वॉट मध्ये मोजतोय बघा. आणि शक्ती आपण ह्याला पण मोजतोय HP. 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. ओके, हे पण लक्षात ठेवा. राईट. पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता विद्युत रोधाचे मोजमाप कोणत्या एककात केले जाते? विद्युत रोध. आता आपण बघितलं विद्युत रोध कशामध्ये मोजतोय आपण? इथं बघा ओहम मध्ये. विद्युत रोध आपण मोजतोय ओहम मध्ये. कुलम मध्ये काय मोजतोय बघा? कुलम मध्ये आपण विद्युत प्रभार मोजतोय बघा. विद्युत प्रभार जे मोजायचं आहे आपण कशामध्ये मोजणार आहे? इथं कुलम मध्ये मोजताना बघायला मिळते बघा. ओके, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर अल्टिमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? अल्टिमीटर जे वापरतोय, आपल्याला उंची मोजायची असेल एखाद्या ठिकाणाची वगैरे, तर काय करते बघा, आपण इथं अल्टिमीटर वापरतोय. म्हणजेच समुद्र सपाटीपासूनची उंची मोजायची असेल एखाद्या ठिकाणाची, ओके, आपण काय वापरतोय? तर अल्टिमीटर वापरतोय बघा. जसं की आपल्याला शिखराची उंची मोजायची, शिखर किंवा पर्वताची उंची मोजायची असेल, किंवा विमान किती उंचावरती आहे, ओके, हे जर आपल्याला बघायचं असेल काय करतोय बघा, आपण इथं अल्टिमीटरचा वापर करतोय. राईट. समुद्राची खोली जर मोजायची असेल आपण काय करतोय बघा? फॅथोमीटर वापरतोय. फॅथोमीटर. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतोय आपण? फॅथोमीटर वापरतोय. इथं बघा हवेचा दाब जर मोजायचा असेल तर आपण बॅरोमीटर वापरतोय. हवेचा दाब काय वापरतोय आपण इथं? बॅरोमीटर. हवेचा दाब मोजायला बॅरोमीटर वापरतोय. आणि दुधाची शुद्धता मोजायला आपण काय वापरतोय बघा? लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता कशाला मोजतोय आपण? इथं लॅक्टोमीटरनं दुधाची शुद्धता मोजतोय. राईट. तर हे क्वेश्चन जे आहेत आपल्याला महत्वाचं आहेत बघा. पुढचं. त्याच्यानंतर वातावरणातील दाब ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी कोणतं यंत्र वापरतात? आता आपण बघितलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर मोजायचं असेल तर आपण काय वापरतोय बघा? बॅरोमीटर वापरतोय. आणि हायड्रोमीटर मध्ये कशासाठी वापरतोय आपण इथं बघा? हायड्रोमीटर कशासाठी वापरतोय? तर घनता मोजायची असेल, ओके, द्रवाची घनता जर मोजायची असेल किंवा दमटपणा जर मोजायचं असेल तर काय करतोय आपण? हायग्रोमीटर वापरतोय बघा. ओके, तर हे महत्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर दुधाची शुद्धता आणि घनता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? आता आपण बघितलं दुधाची शुद्धता जर मोजायची असेल किंवा घनता मोजायची असेल तर काय करतोय आपण? इथं लॅक्टोमीटरचा वापर करतोय बघा. ओके, त्यानंतर पुढचा आता सूर्याच्या प्रकाशामध्ये एकूण किती रंग समाविष्ट असतात? सूर्याचा जो काही प्रकाश आहे ह्याच्यामध्ये टोटल बघा 7 रंग असतात. ओके, सूर्याच्या प्रकाशामध्ये किती कलर असतात? 7 कलर असतात. त्याला आपण व्हिबग्योर म्हणतोय बघा. व्हिबग्योर. ओके, व्ही म्हणजे व्हायोलेट. व्हायोलेट म्हणजे कुठला कलर आहे बघा? इथे जांभळा. व्हायोलेट म्हणजे जांभळा कलर आहे. त्याच्यानंतर इंडिगो म्हणजे पारवा कलर आहे बघा. इंडिगो म्हणजे कुठला कलर आहे? पारवा. त्यानंतर ब्ल्यू म्हणजे कुठला कलर आहे बघा? निळा. ब्ल्यू म्हणजे निळा कलर आपल्याला बघायला मिळतो. राईट. त्याच्यानंतर ग्रीन म्हणजे हिरवा कलर आहे बघा. ओके, ग्रीन म्हणजे कुठला कलर आहे? हिरवा. त्यानंतर येलो म्हणजे कुठला कलर आहे बघा? पिवळा. येलो म्हणजे पिवळा. ओके, त्याच्यानंतर ऑरेंज म्हणजे बघा कुठला? नारंगी किंवा केशरी कलर म्हणते, नारंगी कलर. आणि त्यानंतर रेड कलर आहे बघा. रेड म्हणजे कुठला कलर आहे? लाल. तर हे सगळं कलर आपल्याला कशाला? 7 कलर म्हणते. 7 कलर इंद्रधनुष्याचे असतात. ओके, आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला 7 कलर, किंवा पाण्याच्या थेंबामध्ये किती कलर असतात? तर पाण्याच्या थेंबामध्ये पण किती कलर असतात बघा? 7 कलर. आणि इंद्रधनुष्यामध्ये किती कलर असतात? तर ते पण आपल्याला बघायला मिळते की 7 कलर. आता जर समजा आपण प्रिझम घेतलं आणि प्रिझम मध्ये एक प्रकाशाचा रे जरी इन्सिडेंट केला असा, ओके, तर त्याच्यातून बघा असं वेगळं प्रकाश किरणाचं काय होतं बघा? विचलन होते. असं 7 किरणांच्या मध्ये सगळ्यात जास्त विचलन कोणाचं होते असं विचारलं तर जांभळा कलर. ओके, व्हायोलेट जो काही कलर आहे ह्याचं सगळ्यात जास्त विचलन होते. आणि सगळ्यात कमी विचलन आपल्याला बघायला गेलं तर आर म्हणजे रेडचं होते बघा. ओके, त्यामुळे लाल कलरचा व्यक्ती लांब पण आपल्याला दिसते बघा. लाल कलर कोणी जर घातला असेल तर लांब पण दिसते, कारण का त्याचं विचलन कमी होते बघा. ओके, आणि सगळ्यात जास्त विचलन कोणाचं होतं? तर व्हायोलेट, जांभळ्याचं विचलन सगळ्यात जास्त होते बघा. ओके, त्यामुळे आपल्याला आकाश वगैरे कसं दिसते बघा? निळं वगैरे दिसायला चालू होते बघा, कारण का त्यांचं विचलन जास्त होते, त्यामुळे ते पसरते जास्त. ओके, पसरत कुठला नाही तर तुमचा रेडवाला पसरत नाही बघा. ओके, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता एक किलोवॅट तास म्हणजे किती युनिट असते? ओके, हे आपण घरातली वीज वगैरे मोजायचं असेल तर 1 किलोवॅट तास वगैरे ह्याच्यामध्ये मोजतोय. आणि 1 किलोवॅट तास म्हणजे किती युनिट? तर 1 युनिट. 1 किलोवॅट तास म्हणजे किती युनिट? 1 युनिट. ओके, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता पृथ्वीच्या केंद्रस्थानी एखाद्या वस्तूचे वजन किती असते? पृथ्वीचं काही केंद्रस्थान आहे, तिथं एखाद्या वस्तूचं वजन जर बघायला गेलं तर किती असतं बघा? केंद्रापाशी त्याचं वजन किती असते? 0 असते बघा. केंद्रापाशी वजन किती असते? 0. राईट. पुढचा क्वेश्चन आता जी म्हणजेच गुरुत्वीय प्रवेगाचे मूल्य पृथ्वीवर सर्वाधिक कोठे असते? ओके, सर्वाधिक कुठं असते? सर्वाधिक असते ध्रुवावरती.
पृथ्वीच्या ध्रुवावरती सर्वाधिक मूल्य असते जीची व्हॅल्यू, आणि सगळ्यात कमी आताच आपण बघितलं कुठं असते बघा, केंद्रामध्ये सर्वात कमी. ओके, सर्वात कमी म्हणण्यापेक्षा शून्य, केंद्रामध्ये शून्य, ध्रुवांच्या वरती सर्वात जास्त असते बघा. विषुववृत्तावरती याची जी काही व्हॅल्यू असते जीची सर्वात कमी असते, सर्वात कमी व्हॅल्यू कुठं बघायला मिळेल तर विषुववृत्तावरती. ओके, त्याच्यानंतर पृथ्वीच्या केंद्रात बघितलं, केंद्रात व्हॅल्यू किती असणार आहे बघा, केंद्रात त्याची व्हॅल्यू असते 0, आणि ध्रुवावरती सर्वात जास्त व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते बघा. ओके, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणती राशी ही आदिश राशी आहे? आदिश म्हणजे त्याला स्केलर क्वांटिटी म्हणते बघा. ओके, आदिश, आदिश राशी, आदिश राशी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त परिमाण असते बघा. ओके, परिमाण, आदिश म्हणजे परिमाण असते त्याच्यामध्ये. आणि सदिश राशी म्हणजे काय, सदिश राशी, सदिश राशी म्हणजे काय, परिमाण आणि दिशा, परिमाण प्लस दिशा असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, सदिश राशी असं म्हणायचं बघा. ओके, आता हे तर काय विचारले, खालीपैकी कोणती राशी आदिश राशी आहे? आदिश राशी कुठली आहे बघा, वस्तुमान, वस्तुमान ही आदिश राशी आहे, त्याला दिशेची काहीच गरज नाही. ओके, बाकी वेग, बल आणि विस्थापन ह्या कुठल्या राशी आहेत बघा, सदिश, कारण का वेगाला डायरेक्शनची आवश्यकता नाही, तर कुठं भलतीकडे जाऊ शकते माणूस, आहे का नाही. बल, बल तुम्ही योग्य ठिकाणी बल लावलं तर तुमचं कार्य घडू शकते बघा. ओके, बल पण कसल्या राशी आहे बघा, सदिश राशी आहे. विस्थापन, योग्य जागी विस्थापन करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्शन माहिती असणं महत्वाचं आहे. बाकीच्या सगळ्या कुठल्या राशी सदिश राशी आहे, फक्त विस्थापन जे आहे ती कुठली राशी आहे बघा इथं, विस्थापन नाही, कुठलं वस्तुमान, वस्तुमान कुठली राशी आहे बघा, अदिश आहे, आणि वेग, बल आणि विस्थापन ह्या सदिश राशी बघायला मिळतात. राईट, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर कार्य मोजण्याचे सीजीएस पद्धतीतील एकक कोणता आहे? कार्य, कार्य कशामध्ये मोजते बघा आपण, कार्य जे मोजायचं सीजीएस मधलं युनिट विचारले. कार्य कशाला मोजते आपण इथं बघा, आर्ग मध्ये. कार्य कशामध्ये मोजणार आहे आपण इथं, आर्ग मध्ये, सीजीएस युनिट बघा. ओके, कार्य किंवा त्याला आपण वर्क म्हणतोय, त्याचं कार्याचं एमकेएस युनिट काय बघा, जूल, हे त्याचं एमकेएस युनिट आहे, आणि हे त्याचं कसलं युनिट आहे बघा, सीजीएस. सीजीएस युनिट काय बघा, त्याचं अर्ग आहे, आणि एमकेएस युनिट काय बघा, जूल आहे, आणि न्यूटन आहे डायन. ओके, आपण जर बल घेतलं, बल, तर बलाचं एमकेएस युनिट, बलाचं एमकेएस युनिट काय बघा इथं, न्यूटन. ओके, न्यूटन हे बलाचं एमकेएस युनिट आहे. राईट, आणि त्याच्यानंतर बघा सीजीएस युनिट काय बघा, बलाचं सीजीएस युनिट काय बघा इथं, डाईन, डाईन हे सीजीएस युनिट आहे आपलं बलाचं. राईट, मला सांगा त्याच्यानंतर एक युनिट, एक युनिट म्हणजे किती, 10⁵ डाईन, एक युनिट म्हणजे 10⁵ डाईन. राईट, आणि त्याच्यानंतर बघा 1 जूल, 1 जूल म्हणजे 10⁷ अर्ग, 1 जूल म्हणजे 10⁷ अर्ग. ओके, हे दोन्ही पण व्हॅल्यू तुम्हाला विचारतात, अत्यंत महत्वाचे बघा. ओके, पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट, खालीपैकी कोणत्या उपकरणाद्वारे उष्णतेचे मोजमाप केले जाते? कोणत्या उपकरणाद्वारे उष्णतेचे मोजमाप केले जाते? इथं फसायचं नाही बघा. ओके, थर्मामीटर पण आहे आणि कॅलरीमीटर पण आहे. उष्णता कशामध्ये मोजतोय आपण, कॅलरीमीटर मध्ये उष्णता मोजते. उष्णता कशामध्ये मोजायची असते, कॅलरीमीटर मध्ये. थर्मामीटर मध्ये आपण टेम्परेचर म्हणजे तापमान मोजते बघा, तापमान, तापमान जर मोजायचं असेल तर कशामध्ये मोजणार तुम्ही, थर्मामीटरनं मोजणार. पण उष्णता जर मोजायची असेल तर कॅलरीमीटर मध्ये मोजायला पाहिजे. राईट, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आकाशाचा निळा रंग हा प्रकाशाच्या कोणत्या घटनेचा परिणाम आहे? ओके, आकाशावरचा कलर कसा दिसतोय बघा, पूर्णतः निळा दिसतोय, म्हणजेच काय होते, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके, म्हणजेच काय, प्रकाशाचं पसरणं, किंवा त्याला काय म्हणूया, प्रकाशाचं प्रकिरण, किंवा प्रकिरण म्हणजे काय, प्रकाश विखुरणे. ओके, आणि आताच आपण बघितलं की इन्सिडेंट रे केल्यानंतर ओके, जांभळा निळा कलर वगैरे जास्त पसरतात बघा, हाय की नाही सांगा बघा. म्हणजे आकाशाचा निळा रंग कुठल्या घटनेचा परिणाम आहे, तर प्रकाशाचं विखुरणं, म्हणजेच काय, प्रकिरण म्हणतोय आपण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. राईट, त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या लहरींचा वापर केला जातो? ओके, समुद्राची खोली मोजण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये साऊंड आवश्यकता असते, आणि साऊंड कुठला बघा, अल्ट्रासोनिक, अल्ट्रासोनिक लहरींचा वापर केला जातो बघा. ओके, आणि जे काही तंत्रज्ञान असते ते कुठलं असते बघा, सोनार वापरतोय, कारण का साऊंडला कशाची आवश्यकता असते बघा, माध्यमाची आवश्यकता आहे. अल्ट्रासोनिकच का, ह्यांची जी काही वारंवारता असते आपण बघितलं, ह्याची वारंवारता किती असते बघा, 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते, 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे तटून परत बॅक साईडला येतात बघा. ओके, वटवाघूळ पण काय करते बघा, ह्याचाच वापर करताना आपल्याला इथे बघायला मिळते बघा. ओके, सोनार, सोनार म्हणजे काय बघा, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, साऊंड नेव्हिगेशन, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, ह्याला काय म्हणते बघा आपण, सोनार तंत्रज्ञान म्हणतोय. ओके, हे एक महत्वाचं क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा रेडिओ कुठं वापरतोय बघा, रेडिओ आपण रडार मध्ये वापरतोय. रडार, रडार म्हणजे कुठं, आकाशामध्ये आपण रेडिओ वापरतोय बघा, लांबपर्यंत जातात रेडिओ, म्हणून आपण काय करतोय, रेडिओ वापरतोय. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. ओके, ह्याचं लॉंग फॉर्म पण अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, ते पण तुम्हाला विचारू शकतात. आता पुढचा क्वेश्चन बघा, खगोलीय अंतर ऍस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स मोजण्यासाठी खालीपैकी कोणते एकक, कोणते मोठे एकक आहे? ओके, खगोलीय अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष पण वापरतोय आणि पारसेक पण वापरतोय बघा. पण
सगळ्यात मोठे एकक विचारले आणि सगळ्यात मोठे एकक कोणतं आहे बघा, पार्सेक. पार्सेक हे सगळ्यात युनिट मोठा आहे बघा. ओके, खगोलीय अंतर्मनासाठी एक पार्सेक बरोबर 3.26 प्रकाश वर्ष. ओके, म्हणजेच बघा सगळ्यात मोठे युनिट कुठला असणार आहे, पार्सेक असणार आहे. प्रकाश वर्ष म्हणजे काय, एका वर्षामध्ये प्रकाश जेवढा लांब जातो त्याला प्रकाश वर्ष म्हणायचं. ओके, म्हणजे एक पार्सेक म्हणजे जवळजवळ 3.25 प्रकाश वर्ष आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं युनिट कुठलं असेल तर पार्सेक आहे बघा. ओके, नॉटिकल माइल हे काय करते बघा, समुद्रातील अंतर मोजण्यासाठी आपण काय करतो बघा, नॉटिकल माइल्स हे उपकरण वापरतो बघा. आणि 1 नॉटिकल माइल इज इक्वल टू 1.85 किलोमीटर. 1.85 किलोमीटर म्हणजे 1 नॉटिकल माइल म्हणजे 1.85 किलोमीटर असते बघा. ओके, हे पण तुम्हाला विचारू शकते. पुढचा क्वेश्चन, विद्युत बल्बचा शोध खालीपैकी कोणत्या महान शास्त्रज्ञाने लावला? सगळ्यांना माहित आहे विद्युत बल्बचा शोध कोणी लावला बघा, इथं थॉमस अल्वा एडिसन. ह्याने काय केला, विद्युत बल्बचा शोध लावला आणि त्याच्यामध्ये कुठली तार वापरली बघा, टंगस्टनची तार वापरली बघा. ओके, कारण का ह्याचा द्रवणांक पण जास्त आहे आणि उत्कलांक पण जास्त आहे बघा. ओके, तर त्यामुळे काय केलं, याचा उत्कलांक आपल्याला बघा 5700 डिग्री सेल्सिअस याचा उत्कलांक आहे. द्रवणांक पण 3380 दरम्यान आहे बघा. ओके, त्यामुळे सगळ्यात जास्त द्रवणांक पण आहे आणि उत्कलांक पण आहे. ओके, त्यामुळे आपण त्याने काय केलं बघा, टंगस्टनची तार वापरलेली बघायला मिळते बलामध्ये. त्यानंतर बघा, स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादलीत टाकलेले नाणे थोडे वर आल्यासारखे दिसते. ओके, जर स्वच्छ पाण्यामध्ये पाणी भरलेल्या बादलीमध्ये जर नाणं टाकलं तर वर आल्यासारखं दिसते, कारण काय होते बघा, प्रकाशाचं अपवर्तन होते बघा. ओके, प्रकाशाचं अपवर्तन होते आणि त्यामुळे आपल्याला ते नाणं वरती आल्यासारखं दिसते बघा. ओके, वरती आल्याचा भास होते. ओके, मगाशीच आपण बघितले. ओके, तर ही महत्वाची क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळतात. राईट.